नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास. इयत्ता 3री आणि 4थीचा गणित विषयाचा आजचा आपला 3रा दिवस आहे. काल आपण एक अंकी संख्यांची रॅपिड बेरीज केली होती. आज आपण 2 अंकी संख्यांची बेरीज करणार आहोत, पण हातच्याची. हातचा म्हणायचं नाही, ते दशक हा दशकाच्या घरात येतो. अशी बेरीज हातच्याची बेरीज करणार आहोत आणि सोबतच 200 ते 300 उजनी आपण वाचत लिहिणार आहोत. ठीक आहे, मग चला. मग घरचा अभ्यास करण्यासाठी काय घ्यायचं? बॉक्सची वही, पेन्सिल, इरेझर घेऊन घरचा अभ्यास करायला आपल्याला बसायचं आहे आणि मोबाईल लांब ठेवायचा. ठीक आहे. तर मुलांनो, आपल्याला बेरीज करायची आहे. कशाची बेरीज करायची आहे? 46 अधिक 77. आता मी हे काड्या ठेवलेले तिथं. ह्या काड्या कशासाठी? की तुम्हाला हे बेरीज करत असताना आपण एकाखाली एक संख्या लिहितो. पहिला नियम कोणतंही गणित करत असताना. दुसरा नियम काय? एककाच्या जागी एकक, दशकाच्या जागी दशक आणि शतकाच्या जागी शतक ही व्यवस्थित संख्या लिहाव्या लागतात. कधी? जेव्हा 352 अधिक 2 हे गणित आहे, तेव्हा 2 आपण दशकाच्या खाली ठेवायचं का शतकाच्या खाली ठेवायचं का एककाच्या खाली ठेवायचा, हा मोठा प्रश्न असतो. मग तुम्ही जर कुठेही जर तो 2 ठेवला, लिहिला, तर तुमचं गणित चुकतं. म्हणून मी अशी मांडणी करून तुम्हाला की एकक, दशक, शतक ह्या जागेचं बेरजेमध्ये काय महत्त्व आहे ते सांगायला हे असं शिकवत आहे. तर आता 6 म्हणजे किती? 6 एकक. 6ची स्थानिक किंमत किती आहे? 6च. म्हणून मी तर 6 काड्या घेतलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6. हे आहेत 7. 1 2 3 4 5 6 7. आता बेरीज करायचं म्हणजे काय? एकत्र करायचं. बेरीज करायचं म्हणजे काय? एकत्र करायचं. आता मी ह्यांना एकत्र केलं. एकत्र करून मी आता ह्या काड्या मोजत आहे. किती आहे बघू? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती काड्या झाल्या ह्या? 13 काड्या झाल्या. पण 13 काड्यामध्ये मी काय करणार आता? हा एककाचं घर आहे. ते एककाच्या घरात 9च्या पुढच्या अंकांना ठेवायला जागा नसते. एककाच्या घरामध्ये फक्त 9 पर्यंत राहू शकतात. हे तर आपले 13 काड्या आहेत. मग आता आपण काय करणार? याच्यातल्या 10 काड्या बाजूला काढणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 काड्या मी काय केलेल्या आहेत? बाजूला काढलेल्या आहेत. किती राहिले? 3 काड्या इथं ठेवल्या. आता ह्या 10 ज्या काड्या आहेत, ह्या 10 ज्या काड्या आहेत, या काड्यांना मी काय करणार आहे? असं बांधून घेतलेलं आहे. ह्या 10 काड्यांचं काय केलेलं आहे? असा गठ्ठा केलेला आहे. हा 10 काड्या आता 10 झाल्या, त्याच्यामुळं हे एककाच्या घरात राहू शकत नाही. ते कुठं बसणार? दशकाच्या घरात जाणार. कुठं जाणार? दशकाच्या घरामध्ये. हे 10चा गट्टा जो आहे तो इकडून आलेला आहे. एककाच्या घरातून हा दशकाच्या घरात पाठवून दिलेला आहे. का बरं पाठवून दिलेला आहे? कारण की एककाच्या घरामध्ये याला जागा नाही. म्हणून हा दशक दशकाच्या घरात गेला. आपापला बिचारा घरात गेला. त्याचं घर कोणते? दशकाचं घर आहे, तो दशकाच्या घरामध्ये गेला. आता बघा, दशकाच्या घरामध्ये 4 दशक आहे, 4 आहे. हे 4 जरी दिसत असलं तरी ह्याची स्थानिक किंमत किती आहे? 40. आपण दुसरीला शिकलेलो आहोत. हे 4 जरी असलं तर ह्याची स्थानिक किंमत किती आहे? 40 आहे. तर आता हे 40 काड्या आहेत. मग मी 40 काड्या घेतलेल्या आहेत. 10 20 30 40. आणि हे 7 जरी असले तर याची स्थानिक किंमत किती आहे? 70. म्हणून मी 70 काड्या घेतल्यात. 10 20 30 40 50 60 70. तर हे 40 आणि 70 मिळून किती झाले आपण मोजूयात. 10 20 30 40 50 60 70 80 90 100 110 आणि तिकडच्या घरातून आलेलं हे 120. हे किती गट्टे झाले आता? 120. आता शतक पण काय कमी आहे का? शतक म्हणतो नाही, माझ्याकडे 9च्या पुढं एक जण सुद्धा राहायचं नाही, 90च्या पुढे एक जण सुद्धा राहायचं नाही. आता हे तर आपले 120 झालेत. मग आता आपण काय करणार? ह्याच्यातले 100 काढून शतकाच्या घरात पाठवणार. याच्यातले 100 काढून काय करणार आपण? शतकाच्या घरात पाठवणार. 10 20 30 40 50 60 70 80
90, 100. आता याच्यात किती राहिले? 20च राहिले. दशकाच्या घरामध्ये किती राहिले? 20. आता हे जे 100 आहेत, हे 100 दिले शतकाच्या घरामध्ये पाठवून दिले. आता याचा रंग बदललेला आहे. आता इथून जे आपण 100 काढले होते ते आपण काय केले? शतकाच्या घरामध्ये पाठवून दिले. याच्यामध्ये किती काडे आहेत? 100 काडे आहेत. आता याच्यामध्ये किती काडे आहेत? 100. तर आता आपली बेरीज किती आली बघा? 6 अधिक 7 किती झाले होते? 13. 13 मधले 10 आपण इकडे पाठवून दिले आणि याच्याकडे राहिले होते 3. 1 2 3. 4 अधिक 7 आणि इथं आलेला 1 पाहुणा 1. 1 आला होता. तर हा 1. 4 आणि 1 5. 5 आणि 7 किती झाले होते आपले? 12. 12 मधले 100 काढून आपण शतकाच्या घरात पाठवले. तर दशकाच्या घरामध्ये किती राहिलेले आहेत? किती गट्टे राहिलेत? 1 2. आणि शतकाच्या घरामध्ये 100. 100 म्हणजे 1 शतक. 100 म्हणजे 1 शतक. म्हणून गणित लिहित असताना पहिला नियम काय असतो? की एककाच्या खाली एकक लिहा, दशकाच्या खाली दशक लिहा आणि शतकाच्या खाली शतक लिहा. मग जर तुम्ही असं केलं नाही तर 101% तुमचं गणित चुकणारच. म्हणून गणित करत असताना, लिहित असताना गणित एककाच्या जागी एकक लिहायचा, दशकाच्या खाली दशक लिहायचा आणि शतकाच्या खाली शतक लिहायचं. समजलं? तर मुलांनो, हे गणित तुम्हाला फक्त आता लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. आत्ताच करू नका. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही हे गणित करायचे आहेत. आत्ताच गणित करायचे नाहीत, कारण की वेळ पुरत नाही तेवढा. 5-10 मिनिटामध्ये गणित सोडवून होत नाही. फक्त काय करायचं? फास्ट तुमच्या वहीमध्ये बघून लिहा आणि व्हिडिओ संपल्यानंतर ही गणित तुम्ही सोडवायचे. ठीक आहे? आत्ता सोडवू नका, फक्त बघून लिहून घ्या. तर आता मी गणित करायलेली आहे. आता बघा, 54 अधिक 96. 54 अधिक 96. ते बेरीज करायची आपल्याला. 4च्या पुढे मी किती घर काढणार आहे? 6. 1 2 3 4 5 6. 6 घर काढलेत. तर 4च्या पुढे मोजणार आहे मी. 4 5 6 7 8 9 10. किती उत्तर आलं माझं? 10. 10 कसं लिहिणार आहे? इथं 1 आणि इथं 0. तर 5 मध्ये 9 मिसळायचे तुम्हाला. मी 9 कसं मिसळणार? 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं ठेवला अंगठा आणि 5च्या पुढे मोजणार आहे आता मी. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हातच्याचा 1 15. 15 इथं मी शतकाच्या घरामध्ये 1 लिहिलं आणि दशकाच्या घरामध्ये मी 5 लिहिलेले. पुढचं गणित आहे 59 अधिक 34. आता 9च्या पुढे 4 घरं मोजायचे. 1 2 3 4. 9च्या पासून मोजते मी. 9 10 11 12 13. 13 कसं लिहिणार आहे? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 3. आता 5च्या पुढे 3 घरं मोजायचे आहेत आपल्याला. 5 6 7 8 आणि हातच्याचा 1 आलेला 9. म्हणजे 59 अधिक 34 बरोबर किती उत्तर आलं आपलं? 93. 59 अधिक 34 बरोबर 93. पुढचं गणित आहे 78 अधिक 56. 8 मध्ये 6 मिसळायचे आपल्याला. 6 कांड्या काढते मी. 1 2 3 4 5 6. 8च्या पुढे मोजूत आपण. 8 9 10 11 12 13 14. 14 कसं लिहिणार होतं आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 4. आता 7 मध्ये 5 मिसळले. 7 मध्ये किती मिसळायचे? 5 मिसळायचे. आता 7च्या पुढे 5 घरं मोजायचे. 7 8 9 10 11 12. 12 मध्ये 1 मिसळला किती झाले? 13. 13 मी शतकाच्या घरामध्ये 1 लिहिलं आणि दशकाच्या घरामध्ये 3 लिहिले. तिथं लिहायची गरज नाही आपल्याला, कारण की अजून इथं संख्या नाही आहेत. शतकाच्या घरात मी 1 लिहिला आणि इथं 3 लिहिले. म्हणजे 78 अधिक 56 बरोबर किती आलं आपलं? 134 उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित आहे आपलं 75 अधिक 98. 75 अधिक 98. आता 5च्या पुढं 8 घरं मोजायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8. इथं ठेवला मी अंगठा. आता 5 पासून मोजू का? 5 6 7 8 9 10 11 12 13.
13 कसं लिहिणार आहे? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 3. तर 7 मध्ये 9 मिसळायचे आहेत आपल्याला. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि हातच्याचा एक आलेला 1, 17. 17 कसं लिहिणार? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 7. पुढचं गणित आहे आपलं 68 अधिक 87. 8च्या पुढं 7 घरं मोजायचे आहेत आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथं ठेवला अंगठा. 8च्या पुढं मोजू. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 कसं लिहिणार होतं आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 5. आता 6च्या पुढं 8 घरं मोजायचे आहेत आपल्याला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथं ठेवला अंगठा. 6च्या पुढं 8 घरं मोजायचे आहेत आपल्याला. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. 14 आणि 8चा 1, 15. 15 कसं लिहिणार आहेत? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 5. म्हणजे 68 अधिक 87 बरोबर 155. पुढचं गणित आहे आपलं 96 अधिक 54 अधिक 32. तर 6 मध्ये 4 मिसळले आपण. 6 मध्ये 4 मिसळले. 4 घरं घेतले. 6च्या पुढं मोजू. 6, 7, 8, 9, 10. 10च्या पुढं 2 घरं घेतले. 10, 11, 12. 12 कसं लिहिणार आहेत आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि इथं 2. आता पुढं 9च्या पुढं 5 घरं मोजायची. 1, 2, 3, 4, 5. 9 हे किती आहेत? 9, 10, 11, 12, 13, 14. 14 मध्ये 3 मिसळले. 14, 15, 16, 17. 17 मध्ये हा 1 मिसळला. किती झाले? 18. 18 कसं लिहिणार आपण? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 8. आता ही बेरीज किती झाली? 96 अधिक 54 अधिक 32 बरोबर 182. पुढचं गणित आहे 64 3 घरं. 11, 12, 13, 14. 14 कसं लिहिणार आहेत आपण? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 4. पुढचं गणित आहे 64 अधिक 93 अधिक 66. आता 4 मध्ये 3 मिसळायचे आहेत आपल्याला. इथं मी अंगठा ठेवला. 4, 5, 6, 7. 7च्या पुढे 6 घरं मोजायची. 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 कसं लिहिणार? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 3. 6 मध्ये 9 मिसळायचे आहेत. 9 घरं काढले. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 आणि 15च्या पुढे 6 घरं. 15, 16, 17, 18, 19, 20, 21. 21 मध्ये 1 मिसळला. किती झाले? 22. इथं 2 आणि इथं 2. शतकाच्या घरात 2 आणि दशकाच्या घरात 2. म्हणजे 64 अधिक 93 अधिक 66 बरोबर किती आलं आपलं उत्तर? 223. ओके. आता तुमचे गणित फक्त लिहून झाले असतील हे. आता व्हिडिओ संपल्यानंतर काय करायचं? फटाफट बोटावर मोजायचं. बोटात. तर मुलांनो, काल आपण 200 पर्यंत उजळणी लिहिली होती. आज आपण 201 पासून लिहिणार आहोत. आता हे 100. 1 शतक म्हणजे 100 आणि हे 2 शतक म्हणजे 200. 100, 200. हे 100 आणि हे 200. आता हे 201. 201, 202, 203, 204, 205, 206, 207, 208, 209 आणि हे 210. 210. पण 10 इथं लिहू शकतो, बसू शकतो का आपण? नाही.
10 झालं की ते कुठं जाणार? दशकाच्या घरामध्ये जाणार. हे कुठं जाणार? दशकाच्या घरामध्ये. ह्या 10 मी पाठवलं दशकाच्या घरामध्ये. हे गेले दशकाच्या घरामध्ये. आता किती झाले बघा? 210 आणि हा 1. 201. तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत उजळणी लिहायची आहे. वाचत उजळणी माझ्यासोबत लिहायची आहे. ठीक आहे. आता 201 म्हणजे 210 1 11. 211 212 213 214 215 216 217 218 219 220. किती झाले? 220. पण आता हे 10 ला इथे राहता येते का? नाही. मग आता हे 10 मी पाठवलं दशकाच्या घरामध्ये. दशकाच्या घरामध्ये हे 10 गेले इथं. आता किती झाले बघा बर? 210 220. आता किती येणार? 221 221 222 223 224 225 226 227 228 229 आणि हे 230. आता हे 10 एककाच्या घरात राहू शकतात का? नाही. 10 झाली की लगेच ते कुठं जाणार? दशकाच्या घरामध्ये जाणार. दशकाच्या घरामध्ये आता ह्या 10 मी पाठवते. आता किती झाले बघा? 100 200 210 220 230 231 232 233 234 235 236 237 238 239 240. आता मी पुन्हा काय करणार? ह्या 10 काढणार. 10 काढणार आणि दशकाच्या घरामध्ये हे 10 पाठवून देणार. दशकाच्या घरामध्ये मी 10 पाठवून दिलेलं आहे. आता इथं किती होणार बघा? 100 200 210 220 230 240 241 242 243 244 245 246 247 248 249. आता 49 झालं की 50 होणार. आणि हे 250 कुठं होणार मग? दशकाच्या घरामध्ये. 250. आता एकाच्या घरामध्ये कोणी सुद्धा नाही. आता पुढे बघा. 200 100 200 210 220 230 240 250 261 262 263 264 265
64, 265, 266, 267, 268, 269 आणि 270 ह्या घरात तयार होणार. 270 इथं तयार झालेले आहेत आपले. 100, 200, 210, 220, 230, 240, 250 आणि 260 आणि हे 270 किती झाले? 270 झालेले आहेत. आता बघा 100, 200, 210, 220, 230, 240, 250. 250च्या पुढे आता आपण मोजूत 251, 252, 253, 254, 255, 256, 257, 258, 259. पण आता इथं 60 होऊ शकतात का? नाही. मग मी काय केली? एक दशकाची कांडी इथं घेतली. आता इथं किती झाले? 260. 260, 200, 261, 100, 200, 210, 220, 230, 240, 250, 260, 261, 262, 263, 264, 265, 266, 267, 267, 268, 269 आणि हे झाले 270. 100, 200, 210, 220, 230, 240, 250, 260, 270, 271, 272, 273, 274, 275, 276, 277, 278, 279, 279 आणि हे 200 हे झाले 280. 280 281, 282, 283, 284, 285, 286, 286, 287, 288, 289 आणि हे 290 किती झालेले आहेत? 290. 100, 200, 210, 220, 230, 240, 250, 260, 270, 280, 290. 291, 292, 293, 294, 295, 296, 297,
97, 298, 299. आता मजा बघा. आता इथे 1 टाकला की दशक झाले. आणि कुठला दशक वाढला? 300ला इथला 1 दशक वाढला. पण इथं किती आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. पण इथं 100 बसायला परवानगी नाही. दशकाच्या घरात फक्त 90 बसू शकतात, 100 बसू शकत नाहीत. म्हणून दशकानं ह्या सगळ्यांना हाकलून लावलं. कुठं हाकलून लावलं? शतकाच्या घरामध्ये. ह्या सगळ्यांना हाकलून कुठं लावलं? शतकाच्या घरामध्ये. आता हे झाले 3 शतक. कसे 3 शतक झाले बघा. हे सगळे दशक गेले शतकाच्या घरामध्ये. 1 दशक, 1 शतक, 2 शतक आणि हे 3 शतक. 3 शतक म्हणजे किती? 300. 3 शतक म्हणजे किती? 300. 3 शतक म्हणजे 300. अशी संख्यांची मज्जा आहे. ठीक आहे, सगळ्यांना 1 ते 100 उजळणी समजले, 200 ते 300 उजळणी समजलेली आहे. तुम्ही वाचत लिहिलेली. आता सगळ्यांनी काय करायचं? माझ्यासोबत पाढे वाचत लिहायचे आहेत. बेक बे, 2 4, 3 6, 4 8, 5 10, 6 12, 7 14, 8 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40, 10 5 50, 10 6 60, 10 7 70, 10 8 80, 10 9 90, 10 10 100. ठीक आहे.